श्री स्वामी समर्थ माऊली। छत को बड़ा गुमान था, छत होने का वो छत ही गिर गई। आपण बोलतोय ऑस्ट्रेलिया विषयी। ऑस्ट्रेलिया 2023 मध्ये भारताला हरवून वर्ल्ड कप मध्ये फायनलला जिंकलेली होती आणि त्याने कपावरती त्या कप जिंकल्यावरती त्या कपवरती पाय ठेवून त्या कपचा अपमान केलता, खूप मोठा अपमान केलता। कारण की इंडिया फायनलला हरली होती, लगातार 10 मॅच विन झाली इंडिया आणि नंतर फायनलला एक मॅच, लास्टची मॅच इंडिया हरलेली होती आणि तोच कप ऑस्ट्रेलियाने त्याचा अपमान केलता त्याचा पाय ठेवून। अहंकार, घमंड हा ऑस्ट्रेलियाचा चकनाचूर झालेला आहे। ऑस्ट्रेलिया 2023 नंतर कधीच कोणती ट्रॉफी जिंकलेली नाही। 2024 चा वर्ल्ड कप हरली, 2025 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी होती ती सुद्धा हरली, 2025 मध्ये WTC फायनल होतं ते सुद्धा हरला आणि 2026 मध्ये T20 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा बाहेर जाण्याच्या पायथ्यावर आहे। कारण की झिम्बाब्वेनं 23 रनांना त्याला हरलं आणि श्रीलंकानं B1 साईड ठोकलंय। आयर्लंड सोबत 23 रनांनी ते हरले। ऑस्ट्रेलियाची पारी सांगतो आयर्लंड सोबत। ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेने 169 रन केले पहिल्या बॅटिंग मध्ये 2 विकेटवरती। ऑस्ट्रेलियाने 146 रन करून 10 विकेटवरती ऑल आउट झाले। हेडने 17 रन केले, जोस इंग्लिशने 8 रन केले आणि कॅमेरॉन गिरने 0, टीम डेव्हिडने 0, गेल मॅक्सवेलने 31 असा स्कोर होता ऑस्ट्रेलियाचा। म्हणजे एवढा घमंड करून ऑस्ट्रेलियाने का आपण कायम स्वरूपी जिंकू, कारण की ते कायम टॉप 4 मध्ये असणारी टीम आज क्वालिफाय होण्यासाठी पण परिस्थिती। ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वेनं 1 साइड ठोकलं त्याला आणि ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका मॅच नंतर झाली। ऑस्ट्रेलियाने 181 रन केले पहिले बॅटिंग करताना, 10 विकेट पडले होते ऑस्ट्रेलियाचे आणि त्या मॅच मध्ये मिशेल मार्शने 54 रन आणि हेडने 56 रन केले। ग्रीनने 3 रन, टीम डेव्हिडने 6 रन, जॉश इंग्लिशने 27 रन आणि मॅक्सवेलने 22 रन। श्रीलंकाने 18 ओव्हर मध्ये हे मॅच विन केली, 184 रन 2 विकेटवर फक्त। ह्या मॅच मध्ये निशंकचे शतक आले। निशंकने 52 बॉल मध्ये 100 रन केले आणि 10 4 आणि 5 6। कुशल मेंडिसने 51 रन केले। कुशल मेंडिसच्या लगातार 3 मॅच मध्ये 3 शतक आलेले आणि श्रीलंका आणखीन एक पण मॅच हरलेली नाही। तिन्ही मॅच मध्ये कुशल मेंडिसचे 350 आलेले आहे आणि श्रीलंकाचा काळ हा कधी बदलला माहितीये का, जेव्हा श्रीलंकाचा कोच जयसूर्या बनला आणि 2010 मध्ये लास्ट शतक आलं जयसूर्यानं, लास्ट 2010 मध्ये केलं जयसूर्याने। सलग 16 वर्षानंतर शतक आलेलं आहे निशंकाचं। म्हणजे T20 वर्ल्ड कप मध्ये पहिल्यांदा शतक मारणारा हा निशंक ठरलेला आहे। कमी बॉलमध्ये 52 बॉलमध्ये 100 रन केले त्याने। आता ऑस्ट्रेलिया जरा पुढची मॅच जरा हरला तर पूर्णपणे बाहेर जाईल। कारण आता कसं झालंय माहिती ऑस्ट्रेलियाचं, हा मॅच हरला तर हा मध्ये, हा मॅच हरला तर हा मध्ये, अशी गोष्ट ऑस्ट्रेलिया झाली। जे आता आपण जे पाकिस्तानचं म्हणतो, पाकिस्तान श्रीलंका जिंकली तर पाकिस्तानमध्ये किंवा इंडिया हरला तर पाकिस्तानमध्ये, अशी गत ही ऑस्ट्रेलिया झालेली सध्या। म्हणून तुम्हाला म्हण म्हणलो, छत पे बडा गुमान था, छत होने का इसलिए छत ही गिर गई, ही हिंदी कहावत आहे। आपलं एक चॅनल नवीन आहे, ब्लॉगर आवी 0492। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलची लिंक इंस्टा ID वरती पण आहे, फेसबुक पेज वरती पण आहे। आपण तिथं जाऊन युट्यूब लिंक घेऊ शकता, युट्यूब लिंकवर जाऊन युट्यूबचे व्हिडिओ बघू शकता आणि मला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।